सत्ताधारी कसे आदेश देतात, मात्र वास्तवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रद्द झालेत अशी परिस्थिती नाही. हे प्रमाण अतिशय अल्प आहे. मग गैरसमज का पसरवला सरकारनं? मराठ्यात भुई निर्माण करायची होती का? एकमेकावरती टीका करून समन्वयकांनी, अभ्यासकांनी मराठ्यांच्या आणि गरीब मराठा समाजाने एकमेकाच्या अंगावर पडायचं होतं का? 4 प्रमाणपत्र तुम्ही जाणून बुजून रद्द केले, जाणून बुजून रद्द केले. ते रद्दच होत नाहीये, त्यांना तुम्ही रद्द केलं. ही काय काय शाळा होती सरकारची? मराठा समाजात गैरसमज पसरून, मराठ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरून त्यांच्यात नैराश्य निर्माण करायचं होतं का? तर तुम्हाला खपतच नाही गोरगरीब मराठा समाज या राज्यातला एकत्र आला, हे तुम्हाला तुमची पोटदुखी आहे का? बरं का ज्यांना तुम्ही सांभाळताय मराठ्यांचे प्रमाणपत्र झाल्यावर तेच आनंद व्यक्त करायला लागले, म्हणजे तुम्ही किती टार्गेट करणार मराठा समाजाला सरकार म्हणून? किती? त्याला काही लिमिट असणार आहे ना. आणि काय कारणानं केले? काहीच कारण नाहीत रद्द करण्याचे, काहीच, कसलंच कारण नाहीये. सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत, दस्तऐवज व्यवस्थित आहे, नोंदी व्यवस्थित आहेत. फक्त बावनकुळ्याच्या सांगण्यामुळे हे प्रमाणपत्र रद्द केलं, फक्त सांगण्यामुळे. कारण हे काय मी तोंडी म्हणत नाहीये, त्यांनी पत्र काढले तसं हे प्रमाणपत्र नोंदी रद्द करण्यात यावं. हे शिरसाटने सुद्धा काम केलं, शिंदे आणि फडणवीस. तुम्ही गोरगरीब मराठी मारणार का? दादा तुम्ही इतके दिवस अनेक वेळा एकनाथ शिंदे यांचं, मात्र आता सगळ्यांनाच पडलेला माध्यम असं सगळ्यांना की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यावरती एकास्त्र सोडलं आणि कुठेतरी फडणवीसांचं असं काय आहे का त्याच्यामध्ये? प्रत्येक वेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची स्तुती केली, याचा अर्थ असा पण होत नाही की शिंदे साहेबांनी आमच्या पोरांचे मुर्दे पाडावे. मी कुणाचा मिंदा नाहीये, महाविकास आघाडी असून येतं महायुती असून, माझ्या गरीब मराठा समाजासाठी मी लढतो. आणि तुम्ही ते प्रमाणपत्र रद्द केले, मला मित्रत्वाची गरज नाहीये, मला समाज हित महत्वाचं आहे. समाजाचे लेकर बाळ मला अधिकारी करायचे. किती दिवस आम्ही डोक्यावरती टोपलं घ्यायचं, त्याच्यात खुरपं घ्यायचं, पिशवी घ्यायची, त्याच्यात खुरपं टाकायचं, इळा टाकायचा आणि शेतात लोकांच्या राबायचं. किती दिवस आम्ही मोलमजुरी करायची? कधीतरी आमच्याही समाजाला अपेक्षा लागल्यात की आपल्या वाट्याला आल्या कष्ट येऊन आता आपली पोरगी नोकरी लागली पाहिजे. आपले आरोप बावनकुळे असेल, बावनकुळे तर म्हणतात की नार्को केसला मी तयार आहे. तसंच प्रसाद लाड यांनी असतील किंवा अनेक नेत्यांनी तुमचे जे आरोप कालचे होते सगळे फेटाळून लावले. अरे दादा, त्या प्रसाद लाडांचा काय विषय? कवर मरमरी करीन ते एकटं, जर पुढून रिस्पॉन्सच मिळत नसला काय करणार? मग काय आरोप केला चुकीचा मी? बावनकुळे साहेबांचं सरळ सरळ पत्र आहे की रद्द करा मग, आणि केले पण. कसं काय मराठा गप्प बसल? नाही होऊ शकत ते माझ्याकडून. अंबादास दानवे असं म्हणताय की कुणबी प्रमाणपत्र हे जे आहेत ते आपण शिक्षणासाठी, नोकरीसाठी काढले होते, त्याचा राजकीय वापर करायला नाही पाहिजे. मी पण म्हणतोय व्हॅलिटी असल्याशिवाय बाकीचे कुठाने करू नका, शिक्षणात नोकऱ्यातच पाहिजे. मी पण म्हणतोय, मला या विषयावर बोलायचंच नव्हतं ना. 2 दिवस सलग मीडिया ट्रायल सुरू केली. जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, जरांगे पाटलांनी काढलेले प्रमाणपत्र धोक्यात आले, अमकच झालं तमकच झालं. मराठा तुम्ही गैरसमज पसरायला सुरुवात केली आणि एक दुही निर्माण करायचं, ही खूप मोठा डाव आणि कट. म्हणजे कुणबी प्रमाणपत्रावरून ओबीसी जागेवरून निवडणूक लढू नका असं तुमचं आव्हान आहे? अरे मी कधी केलं नाही, इथून मागं सुद्धा बोललो मी राजकारणासाठी करत नाहीये. माझ्या गोरगरीब मराठा समाजासाठी आरक्षण लागतंय, त्यासाठी करतोय. आता सर्टिफिकेट कॅन्सल झाल्यावरती तुम्ही आवाज उठवता म्हणलं राजकारण कस का नाही उठवणार? कारण त्याच्या पाठीशी तुम्ही 4 रद्द केले, पण तिथं 3000 लोक आहेत त्या आडनावाचे. 3000. संभाजीनगरला कोणाला विचारा तुम्ही, तितक्यात वाटोळ करणार तुम्ही? बरं रद्द का करणार? काय कारण त्याचं रद्द करायचं? प्रमाणपत्र व्यवस्थित, दस्तऐवज सगळे व्यवस्थित, नोंद शिंदे समितीने शोधली तरी रद्द करणार. गप कस का बसणार मी? प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवरून लढणाऱ्या मराठा उमेदवारांना मनोज जरांगेंचा पाठिंबा नसेल? अरे बाबा, कधी होता? मी कधी समर्थन केलं? कधीच नाही. पण याचा अर्थ पण असा नाही की तुम्ही राजकारणाच्या नावाखाली मराठींचं वाटोळं करणार. हे शक्य नाही. कोणी आडवं येऊ दे तुझ्या, मी तुम्हाला हटत नाही. या सगळ्या परिस्थितीवर एक
प्रश्न निर्माण होतोय की ही प्रमाणपत्र जी आहेत ती कोणी दिली, सरकारने दिली, आणि व्हॅलिडिटी कोण टाळतंय, सरकार. म्हणजे हे कसं आहे, असं कसं? मग वादच ते आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडून संजय शिरसाट प्रमाणपत्र रद्द करा म्हणून सांगतो. बावनकुळे सांगतो नोंदी बिन प्रमाणपत्र बी रद्द करा. तोंडी नाही, पत्र पाठवलं त्यांनी. स्वामी नावाचा उपजिल्हाधिकारी बहुतेक आरडीसी काहीतरी असेल तो, त्याला रद्द करून टाकले. म्हणजे काय, तुम्ही काय हानी करणार का मराठा समाजाच्या पोरांनी फाशी घ्यायचं? का स्वप्न बघू नये? गरीब मराठ्यांनी का स्वप्न बघू नये की त्याचं पोरग पोरगी अधिकारी व्हावी, उच्च शिक्षण घ्यावं? का घेऊ द्यायचं नाही आम्हाला? सरकारला फडणवीस का घेऊ देत नाही आम्हाला? ओबीसी मतांसाठी ही गोष्टी केली जाते. नाही, त्यांचा वेगळा कठी त्याच्या. यांना पश्चिम महाराष्ट्रातले गॅझेट द्यायचे नाही. सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं 58 लाख नोंदी सापडल्या, त्या द्यायच्या नाही. काहीतरी कळून निर्माण करायचा, लोकात संभ्रम निर्माण करायचा. कुणबी प्रमाणपत्र टिकतेन का नाही ही संभ्रम निर्माण करायचा होता त्यांना. 4 रद्द केले म्हणजे सगळे रद्द होतील का काय? आणि याच बरोबर मराठ्यांचे काही अभ्यासक आणि काही समन्वयक हे एकत्र करायचे आणि त्यांनाही राळ उठवायला लावायचे आमच्या विरोधात. सरकारने बरोबर प्लॅन आखला आणि आखला पण होता, ते हाणून पाडलं. राजकीय अनेक नेत्यांवर तुम्ही टीका करतात, नेते विश्वासात घेत नाहीत किंवा ज्यांचं कौतुक केलं त्यांच्यावरही परत तुमच्या आगपाकड होते. कुठंतरी मनोज जरांगे पाटलांना आता राजकीय पर्याय उभा करणं गरजेचं आहे का हे सगळं आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी? नाही, त्याची गरज नाही, कारण मराठीच तेवढे खंबीर आहेत. जे आमचा बदला घेईल प्रमाणपत्र रद्द करून, हेच मराठी त्यांना पाडून बदला घेणार, दादा सोडणार नाहीत एकाला सुद्धा. दादा बंगळुरूमध्ये ओबीसी महासंघाचं अधिवेशन होतं. 11व्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस इथे सगळे राज्यातील ओबीसी. आता त्यांचा काय अजेंडा आहे मला नाही माहित. आपण ज्यावेळेस ऐकू त्यावेळेस दाखवू. सरकार त्यांना आमच्या अंगावर घालतंय का काय? फडणवीसांना आता तेवढाच एक उद्योग राहिलाय की काय, मराठी जवळ करायचे सोडून मराठी आणि ओबीसीत भांडणं लावायचं काम करायचंय का काय? मी 1 वर्षात फडणवीस साहेबाला बोललो का मुंबईहून आल्यापासून, शिंदे साहेबाला, पण चूक केल्यावर नाही सोडू शकत. माझ्यासाठी सरकारपेक्षा मराठा मोठा आहे. बाळासाहेब भवन जी बैठक झाली त्याच्यावर तुम्ही षडयंत्र म्हणून टीका केली. मात्र आता जे प्रवक्ते आहेत योगेश केदार, ते म्हणतायत की ज्या उद्धव ठाकरेंनी काहीच मदत केली नाही त्यांनी तेच बरे होते असं म्हणतायत. हेच जरांगे पाटलांचं षडयंत्र आहे का? आता ते कोण आहे मध्येची आळी कोण आली? आता जनावराला पडलेली आषाढी कोण आहे आता ही मला माहित नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 ही प्रोसिजर कधीच यशस्वी नाही होता. त्यांनी सरकारनं प्रमाणपत्र रद्द करायचं जे षडयंत्र घातलं ना, ते मी त्यांचं कधीच यशस्वी नाही होत, कधीच. मी अशेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही असा प्रसंग म्हणाला. या माणसाचं आता काय आहे, किती मरमर करणार? समोरच्यांनी सुद्धा तेवढा रिस्पॉन्स दिला पाहिजे. त्या माणसाला लाडबोला जर वाटतंय समाजाचं कल्याण व्हावं तर त्यांच्या मित्राला सुद्धा अक्कल आली पाहिजे. त्यांचा मित्र एखाद्या हगादारीला चरायला गेल्यासारखा करतो मराठ्यांच्या विरोधात, ते बिगर मिशाचं, त्यालाही कळायला पाहिजे. लाडसाहेब भाऊची काय मरमर चालली सध्या आरक्षण मिळवून देण्यासाठी. त्यांना पण काही जण टार्गेट करतात, ती बी मोजणार नाहीत आणि प्रसाद लाडांवरती टीका करणाऱ्याला बी कुली दो आम्ही बी. धन्यवाद.